न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। अलसुरे येथे बिबट्याकडून शेतकऱ्यांसमोर रेडकूवर हल्ला। खेड नगर परिषद दवाखाना सुरळीत चालू करण्याची सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांची मागणी। जिल्हा परिषद आगामी निवडणुकीत खाडीपट्टा येथील उमेदवार अण्णा कदम यांना खाडीपट्ट्यातील मुस्लिम बांधवांचा पाठिंबा। महामार्ग पोलीस केंद्र चिपळूण येथे वार्षिक तपासणी आणि सत्कार कार्यक्रम संपन्न। रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं करिअर या विषयावर मार्गदर्शन सेमिनार संपन्न। सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील बिजगर गावामध्ये आणि अलसुरे परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाची ठळक चिन्ह दिसून आली आहेत। एका रेडकूचा बळी गेल्यानंतर आणखी 6 जनावरे जखमी झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वारंवार तक्रारी करून देखील वन विभागाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। बुधवार दिनांक 19 रोजी अलसुरे शिरीषकरवाडी येथे शेतकरी निलेश शिरीषकर यांच्या गुराच्या वाड्यात बिबट्यानं घुसखोरी करत एक रेडकू ठार केलं। त्यानंतर 5 रेडकू आणि एका गायीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसापासून बिजघर परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून त्यांचं अस्तित्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। याआधी देखील या बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला होता। विशेष म्हणजे या परिसरात कातकरी समाजाची वस्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। खेड तालुक्यातील परिसरात बिबट्याचा वाढता वावर हा गावकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ठरतोय। वन विभागानं तातडीनं प्रभावी पावलं उचलण्याची गरज असून पुढील घडामोडींवर गावकरी लक्ष ठेवून आहेत। निलेश प्रकाश शिरीषकर बोलते अलसुरना। परवा रात्री 10:30 वाजता ही घटना झाली आहे। एक रेडकू व बिबट्याने मारला नाही व सकाळी परत ठेवला होता, तो आला होता। तो वासरू सकाळी 6-6:30 वाजता घेऊन गेला, तो दूध काढायला तेव्हा रानाला। परत संध्याकाळी येतो, संध्याकाळी जास्त 6-7 वाजता। फॉरेस्टने काय बंदोबस्त बंदोबस्त करायचा। खेड नगर परिषदेचा दवाखाना सुरू व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे 7 जुलै 2025 रोजी उपोषणाला बसले होते। 84 तास त्यांचं उपोषण चालू होतं। 3 दिवस उलटून गेले तरी कोणतेही अधिकारी त्यांची विचारपूस करायला आले नाही। शेवटी रात्री 8 वाजता अधिकाऱ्यांनी येऊन हा दवाखाना पुढे चालवण्यात येईल असं पत्र मंगेश मोरे यांना दिलं। त्यानंतर दवाखाना चालू झाला, परंतु 2-3 महिन्यांनी पुन्हा तो दवाखाना बंद अवस्थेत आहे। हा दवाखाना नियमित सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केली। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे। आज 26 जुलैच्या रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो। या दवाखान्यासाठी बसलेलो। आमचं 84 तास उपोषण त्यावेळेला चाललं। 84 तास उपोषण चालू असताना आम्हाला एवढी वाईट परिस्थिती आली। पावसात आम्ही उपोषण केलेलं। आमच्याजवळ त्यांनी जवळजवळ 2 दिवस कुठला माणूस पाठवलाच नाही की तिथं बाबा कशाला उपोषणाला बसलेत, काय बसलेत। हा नगरपालिकेचा मोठा विषय होता। 4 वर्षे दवाखाना हा बंद आहे आणि त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। ते सर्व जाऊन आमच्या तेव्हा 3ऱ्या दिवशी त्यांचा अधिकारीचा साहेब आला आणि 10 तारखेला दवाखाना चालू झाला। 14 जुलै 2025 10 तारखेला दवाखाना चालू झाला आणि फक्त 2च महिने हा दवाखाना चालला। गणपतीच्या नंतर परत हा दवाखाना बंद झाला। म्हणजे आम्हाला एवढंच फक्त बोलायचं आहे की आमच्या जखमीवर त्यांनी मीठ चोळले की काय, असा आम्हाला आता प्रश्न पडतोय। आता हे बघा, गोरगरीब आमचे सगळी जनता आहे, सगळी जवळजवळ खेड तालुक्यात, खेड शहरात दवाखाना आहे। खेड शहरात 80% गोरगरीब जनता आहे। त्यांचा आता हा प्रश्न पडलाय। ताई तुम्हीच सांगा, आता तुम्हाला किती वर्ष तुम्ही हा दवाखाना बंद पडताय? चालू व्हायला पाहिजे ना ताई? चालू व्हायला पाहिजे। आमच्या हाल आम्हालाच माहिती काय। आमच्या नगरपालिकेचे दवाखाने जे पहिल्यापासून चालू होता ते तसंच चालू व्हायला पाहिजे। तर नागरिकांचं म्हणणं आहे की पहिल्यापासून जो वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या यांचा दवाखाना जो नगरपालिका हक्काचा, म्हणजे इथं 0 पैसे, अजिबात पैसे इथे लागत नाहीत। काय असेल ते लोक 10 रुपये 30 पैसे देतात, तरी सुद्धा आता हा दवाखाना चालू व्हावा ही आमची मुख्य अधिकारी साहेब नगरपालिकेला हात जोडून आमची आता शेवटची त्यांना विनंती आहे की हा परत एकदा दवाखाना तुम्ही चालू करा। हे गोरगरीब म्हणजे खूप हाल होत आहेत। 4 आण्याची कोंबडीनी 12 आण्याचा मसाला होतो कलबनीत जायला।
500 रुपयाची रिक्षा लागते तिथे. कसं परवडणार? घरातली कामं आटपून जाणार की कसं करणार? मुलं बाळ, छोटी बाळं सगळी त्यांना आहेत, होत नाही जाणं. आता हे त्यांचंच झाल्यामुळे आमच्याकडे आले ते आणि त्यांनी सांगितले, दादा आणि तिथे पेशंटला सोय आहे आणि त्यांच्याकडे माणूस असतो त्यांना सोय नाही. तो- म्हणजे तो माणूस इथपर्यंत यायचं, परत परत करून यायचं. परत जायचं, म्हणजे पण केवढं आमची अशी पडतं मागणी आहे की आमच्या जे नगरपालिकेचे जे दवाखाना ज्यांचं चालू patient असतं होतं त्यांच्यावर ते पहिल्यापासून दरवर्षी तसंच चालू राहावं, हा बंद पडावं नाही. कायमस्वरूपी डॉक्टर हा. आणि MBBS कायमस्वरूपी डॉक्टर आम्हाला इथं द्यावा, हीच आमची शासनाला, प्रशासनाला विनंती आमच्या आहे. जन्मापासून हा हॉस्पिटल चालू होतं. जन्माच्या आधीपासून आहे, पण चालू असंच राहावं. जिल्हा परिषद आगामी निवडणुकीत खाडीपट्टा येथील उमेदवार श्री अण्णा कदम यांच्या समर्थनार्थ खाडीपट्ट्यातील मुस्लिम बांधवांनी शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती निवडणूक कार्यालय खेड येथे त्यांची भेट घेतली. यावेळी सन्माननीय योगेशदादा कदम यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं. आपल्या गावाचा विकास करण्याकरता हा योगेश कदम ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. तसेच खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा विकास हा माननीय रामदासभाईंनी मागील अनेक वर्ष केलाय. या माध्यमातून जातीय सलोखा टिकवत शिवसेना कायम आपल्या पाठीशी उभी असल्याचं यावेळी योगेशदादांनी ठळकपणे नमूद केलं. खाडीपट्ट्यामधून अण्णांच्या रूपानं रामदासभाई कदम हे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. हे समजूनच आपण मुस्लिम बांधवांनी साथ द्यावी असं आवाहन देखील या प्रसंगी योगेशदादा यांनी केलं. या भेटी दरम्यान शिवसेना सचिव सुशांत शेलार, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख सिकंदर भाई जसनाई, भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक समन्वयक वैभवजी खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, खालिदभाई रखांगे, सर्व शिवसेना पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिक्षेत्र रायगड आणि रत्नागिरी अंतर्गत वाहतूक पोलीस शाखा लोटे येथे वार्षिक तपासणी आणि सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे दुबई स्थित उद्योजक कोकण रत्न बशीरभाई हजवानी यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष पोलीस बांधव, व्यापारी वर्ग तसेच महामार्गावर अपघातानंतर मृत्यूदूत म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या पोलीस मित्रांचा विशेष सन्मान आणि सत्कार यावेळी करण्यात आला. तानाजी चिखले पोलीस अधीक्षक रायगड परिक्षेत्र वाहतूक, सौ दीपाली जाधव पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग रत्नागिरी, अनंत पवार पोलीस उपनिरीक्षक, इर्शाद बेग पोलीस उपनिरीक्षक आदी मान्यवरांनी उपस्थितांना महामार्गावरील अपघातासंबंधी उपाययोजना आणि प्रतिबंधक उपायांवर मोलाचं मार्गदर्शन केलं. दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे डॉक्टर विवेक वडके यांचं विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाली संदर्भात बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं. यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी डॉक्टर विवेक वडके, निखिल गावंड आणि नितीन दिवटे यांचा शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेटवस्तू देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विवेक वडके यांनी सांगितलं, विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. मिलिटरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपलं करिअर करण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. ही छत्रपती शिवरायांची भूमी असल्याने प्रत्येकाने आपल्या भूमीची सेवा करण्याचं ध्येय उराशी बाळगलं पाहिजे. सैन्यामध्ये काम करणं हे एक पवित्र काम आहे. विद्यार्थ्यांनी आपलं करिअर निवडताना सगळ्या क्षेत्रातील माहिती मिळवून आपल्या पसंतीचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे. प्रत्येकानं मेहनत घेतली तर प्रत्येक क्षेत्रात प्रचंड वाव आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक राहून सर्वांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. खेळ, व्यायाम याचा अभ्यासाशी संबंध असल्यामुळे खेळ आणि व्यायामाचं विद्यार्थ्यांनी महत्त्व ओळखावं. विज्ञान हे वाचून येत नाही तर का हा प्रश्न विचारून विज्ञानातील प्रश्नांची उत्तरं मिळतात असं देखील त्यांनी सांगितलं. शेवटी विद्यार्थ्यांजवळ प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सेमिनारला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई उपस्थित होते. सेमिनारच्या अखेरीस उपस्थित मान्यवर डॉक्टर विवेक वडके यांना रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
माननीय शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते आबिदीनजी दुदुके आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. शिवसेनेने आजवर जपलेली सामाजिक बांधिलकी तसेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मूलमंत्रावर आधारित कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश झाला. या प्रसंगी शिवसेना शहर महिला अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. खेड येथील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांची शिवसेना लीगल सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. खेड भरणे नाका येथील यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत मानसिक आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर गजानन अवघडे यांनी मार्गदर्शन आणि तपासणी केली. या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येनं घेतला. यावेळी डॉक्टर निखिल मिसाळ यांच्यासह यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी डॉक्टर गजानन अवघडे, मानसोपचार तज्ज्ञ, चिपळूणमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आणि मी यश हॉस्पिटलला दर शनिवारी माझी व्हिजिट असते. तर या शनिवारी आम्ही इथे कॅम्प ठेवलेला आहे. सर्व रुग्णांसाठी ट्रीटमेंट व समुपदेशन मोफत असं आम्ही या कॅम्प थ्रू दिलेलं आहे. चांगला रिस्पॉन्स भेटला. जवळपास 25 ते 30 पेशंट आलेले आहेत सकाळपासून. त्याच्यामध्ये बरेच वयस्कर असतील, तरुण असतील किंवा काही शाळेतली मुलं आहेत यांच्यामध्ये आलेले, ज्यांच्यामध्ये शाळेत अभ्यासाच्या समस्या आहेत, काहींना व्यसनाचा त्रास आहे किंवा काहींना वेडसरपणाचे आजार आहे, काहींना उदासीनतेचा, घबराट, बेचैनीचे आजार आहेत. अशा हे सगळे पेशंट आज इथे आलेले आहेत आणि चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. दर शनिवारी दुपारी 3 ते 5 वाजता यश हॉस्पिटलला येत असतो. दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड या ठिकाणी अनुलोम आयोजित आपल्या संविधानाची 75वी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अनुलोमचे उपविभाग जनसेवक मयुरेश पाटणकर, अनुलोमचे भाग जनसेवक वेदांग शितूर यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते पुस्तक आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आलं. अनुलोम म्हणजे अनुगामी लोकराज्य. अनुलोम म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान ही सामाजिक संस्था आहे. शासनाच्या योजना समाजातील योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम ही संस्था करते. समाजातील गरीब मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजधारकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार करणं, देशाला पोषक समाज घडवण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील असते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मयुरेश पाटणकर यांनी भारताच्या संविधानाची माहिती दिली. भारतीय संविधानाचं महत्त्व सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी मूल्य दृढ करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश असल्याची मूल्यांद्वारे जाणीव करून दिली. नागरिकत्वाचे प्रकार, नागरिकांचे मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी सविस्तर माहिती दिली. शेवटी त्यांनी भारतीय संविधान हा एक आस्थेचा विषय असल्याने प्रत्येकानं त्याचं भान ठेवून कृती करावी असा संदेश दिला. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास गावडे यांनी केलं. खेड नगर परिषद निवडणुकीसाठीच्या नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या समर्थक उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घेत पक्षाचा आदेश शिरसावंत मानला असला तरी भाजपचे तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडाचं निशाण फडकावलंय. प्रभाग क्रमांक 6B मधून ते निवडणूक रिंगणात राहिले आहेत. भाजपच्या नाराज उमेदवारांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तालुका सरचिटणीस भूषण काणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं होतं.
सुरुवातीपासूनच उमेदवारीवर ठाम राहत पक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. भाजपच्या वरिष्ठांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते, मात्र या प्रयत्नांना अखेर अपयश आलं. काणे यांनी प्रभाग 6 मधून दाखल केलेला अर्ज कायम ठेवत बंडाचं निशाण फडकावलंय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.